सदर मीटिंगला उपस्थित असलेले सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी तसंच शांतता कमिटीचे आणि शांतता कमिटीचे सदस्य, पोलीस मित्र आणि पत्रकार बांधव. मॅडम नवीन आहेत, परंतु मॅडम वगैरे आम्ही कायम मीटिंगला एकाच झोनमध्ये असल्यामुळे आम्ही कायम चर्चा व्हायची. तर मॅडमचा आपल्या मुंब्रा आणि दिवाविषयी बराचसा अभ्यास तसाच ऑलरेडी झालेला आहे. तर एक नवीन मी सांगू इच्छितो. मॅडम, आपल्या जे कोर्टाचा जो निर्णय झालेला होता, आदेश झालेला होता की साऊंड सिस्टीम विषयी, तर अतिशय अभिनंदनास्पद गोष्ट आहे की आपला मुंब्रा येथील फक्त पोलीस आयुक्त सरांनी सूचना दिल्या आम्हाला आणि आम्ही आपल्या समोर मांडल्या. तर मॅडम, या गावातील हिंदू आणि मुस्लिम सर्व धार्मिक स्थळांचे ट्रस्टी, सदस्य, तेथील धर्मगुरू आणि जे काही जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत आणि जनतेचं नेतृत्व करणारे कोळी समाजाचे जे नेते आहेत, त्यांनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. पूर्ण ठाण्याचं नाही तर महाराष्ट्राचं लक्ष होतं की मुंब्र्याला काय होईल की ती साऊंड सिस्टीम चेंज करायच्या बाबतीत. तर अतिशय सकारात्मक प्रतिसाद दोन्ही धर्मियांकडनं दिला गेलेला आहे. त्यामुळे मी सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि मुंब्रा काय आहे हे जोपर्यंत कोणी मुंब्रा देत नाही आणि मुंब्र्याला समजून घेत नाही तोपर्यंत मुंब्रा समजत नाही. मुंब्रा हे अतिशय शांतताप्रिय गाव आहे, अतिशय जातीय सलोखा जोपासणारं आणि राष्ट्रीय एकात्मता पाळणारं गाव आहे. सर्व धर्मियांचे सण जे आहे, जे मिरवणूक आहे, अतिशय गुन्ह्या गोविंदाने आणि शांततेत पार पडतात आणि पोलिसांचं आणि शासनाच्या सर्व नियमांचं इथे काटेकोर पालन होतं. मॅडम, असं हे गाव आहे मुंब्रा आणि 30 वर्षात पहिल्यांदा एवढं आपल्या गावात नोकरी करत आहे. आणि आपण यापुढे पण असंच आम्हाला सर्वांना सहकार्य करणार. आपल्या गावात जे जे काही सण साजरे होणार आहे, आपण सर्व सोबत राहून शांततेत पार पाडणार आहोत. तसेच मी गणेश मंडळांना मॅडम आपल्या परवानगीने एक विनंती करू इच्छितो की ज्या प्रकारे आता साऊंड सिस्टीम चेंज झालेल्या आहे बऱ्याचशा धार्मिक स्थळांवरच्या, दोन्ही पण हिंदूंच्या पण आणि मुस्लिमच्या पण दरम्यानच्या, तर त्या साऊंड सिस्टीम अशा आहेत की त्या न्यायालयाने जे डेसिबल करून दिलेले आहेत त्याच्या आतच त्याचे साऊंड येतो. तर गणेश मंडळांनी माझ्या माहितीप्रमाणे इतर साऊंड सिस्टीम वापरण्यापेक्षा ती साऊंड सिस्टीम वापरली तर केसेस पासून आपल्याला काही धोका राहणार नाही.